नमस्कार, मी समृद्धी सावंत. आपण पाहताय ओनली मानिनी. तुम्हा सगळ्यांना हे पाठी जे दिसतंय त्या गेटवरनं कळालंच असेल आज ओनली मानिनी आणि माय महानगरची टीम नेमकी आली आहे कुठे. तर आम्ही आलेलो आहोत काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये. अर्थात इथे कलाप्रेमींसाठी अनेक कलाकृती आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. आपण कलाकारांशी बातचीत करणार आहोत. काळा घोडा फेस्टिवल आर्ट 2026 ची नेमकी थीम काय आहे, यंदा कलाकारांनी त्यांच्या एफर्ट्सने काय काय कला साकारलेली आहे, रंगीबिरंगी चित्र असू देत किंवा वेगवेगळे क्राफ्टिंग आर्ट्स असू देत किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स असू देत, काय काय केलंय, परत कलाप्रेमी इथे काय आनंद घेत आहेत, प्रेक्षकांची किती गर्दी आहे, हे सगळं पाहतोय आपण. ते सगळं पाहण्यासाठी ओनली मानिनीची टीम आज काळा घोडा फेस्टिवल 2026 मध्ये गेलेली आहे. तर एकंदरीत आपण आज सगळ्याचा जवळून आढावा घेणार आहोत. चला तर मग हाव द जोश. तर मंडळी, आपण आतमध्ये आलेलो आहोत. काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026 ची थीम आहे अहेड ऑफ द कर्व. म्हणजेच काय, काळाच्या पुढे जाणं, फक्त वर्तमानात न जगता दूरदृष्टीने पुढच्या काळाचा विचार करणं. तर इथे एकंदरीत कलाकारांनी भविष्यातील आणि आताचे जे आताचा कलियुग आहे त्याचबरोबर जी भूतकालीन स्थिती होती ह्या सगळ्याचा, ह्या तिन्ही गोष्टींचा एकत्र संगम केलेला आहे. आणि त्यातून ह्या जेवढ्या काळा घोडा आर्ट फेस्टिवल मध्ये ज्या कलाकृती दिसत आहेत त्या साकारलेल्या आहेत. तर या सगळ्याचा आपण आता अनुभव घ्यायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग टाइमलाईन ऑफ बिंग हे जे आर्ट आपल्याला पाठी दिसतंय हे ज्या विद्यापीठातून केलेलं आहे त्यांच्या फॅकल्टीशी आपण बोलणार आहोत. तर एकंदरीत चर्चा करूया ह्या पाठची मेहनत काय आणि नेमका काय अर्थ आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय सांगाल या आर्ट बद्दल. या वर्षी जी थीम होती पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर त्याच्या रिलेटेड होती. तर आम्ही त्या थ्रू असं दाखवलंय की एक ह्युमन बिंग हे केलं रेडी, आणि जे लेग्स पार्ट आहेत ना, जे लेग्स पार्ट आहेत ते असं दाखवलंय की रॉक्स आणि वुडन्स त्याचे दाखवले. त्याच्यानंतर वरचा पार्ट मिरर जो आपल्याला प्रेझेंट शो करतो, आणि त्याच्यानंतर जे वरचं हेड आहे ते फ्युचरचं दाखवलं की फ्युचरमध्ये आपण कसे असू शकतो AI थ्रू, आणि हेअर्स कसे आर्टिफिशियल आणि असू शकतात तसं दाखवलं आहे. आणि प्लस खाली असं दाखवलं आहे की तो चालत येतोय ते पास्ट दाखवलं आहे, आणि फ्युचरमध्ये तो पोस्टर नंतर कसा असू शकतो ते दाखवलं आहे. अतिशय उत्तम अशी कलाकृती केली आहे. तुम्हाला आणि तुमच्या विद्यापीठाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थीमला अनुसरूनच हे इथे युग आहेत, 5 युग आहेत, आणि या 5 युगामध्ये तुम्हाला दिसत आहे की रामायण आहे, त्याच्यानंतर कलियुग आहे जे आताचं चालू आहे, 21वा युग कलियुग. हे असं एक्सप्लेनेशन छोटंसं त्यांनी दिलेलं आहे, पण ह्या पाठी खरं तर खूप मोठा अर्थ दडलेला आहे. कारण की कर्म, माणसाचे जर कर्म उत्तम असतील तर तो एका उत्तम युगामध्ये जगू शकतो. त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. काळा घोडा फेस्टिवल हे मुंबईमध्ये आहे आणि त्याचंच एक उत्तम प्रतीक आपल्याला इथे पाहायला मिळतंय. मुंबई मेरी जान, द हार्ट ऑफ मुंबई, मुंबई आमची आणि आम्ही मुंबईचे, असं उत्तम असा संदेश घेत हे आर्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. लोक मुंबईवर जसं प्रेमाने जीव लावतात तसंच मुंबई ही प्रत्येकाला आपुलकीने आपल्यात सामावून घेते. त्याचंच हे उत्तम प्रतीक तुम्हाला दिसतंय. हे 3D प्रिंटर तुम्हाला पाहायला मिळतंय. अतिशय उत्तम असा संदेश आहे. मुंबई, इथे अनेक कलागुण, इथे अनेक संस्कृती एकत्र जोडलेल्या आहेत. मुंबई हे एक म्हणतात ना हृदयच आहे. प्रत्येक मुंबईकर हे जवळून फील करतील हे काय आहे. अतिशय उत्तम असं 3D आर्ट इथे तुम्हाला पाहायला मिळतंय, जिथे गणपतीपासून विविध सण दाखवलेले आहेत, विविध क्षेत्रातली कामं इथे पाहायला मिळत आहेत. मग बस असू दे, म्हणजे अर्थातच द हार्ट ऑफ मुंबई. अतिशय उत्कृष्ट असं कला सादर केलेली इथे आपल्याला पाहायला मिळते. खूप नाजूक असं प्रेमाचं प्रतीक तुम्ही म्हणू शकता या आर्ट मधून आपल्याला पाहायला मिळतंय.
थिएट्रिकल मुंबईच्या गजबजाटातल्या वातावरणातून आणि एकदम केऑस्टिक स्ट्रीट मधून जर तुम्हाला लवकरात लवकर जायचं असेल तर अतिशय उत्तम असा हा पर्याय म्हणजे आपली ही काळी पिवळी टॅक्सी, जी सगळ्यांचंच एक हृदय आहे. कारण की मुंबईचं हे जे वातावरण आहे, ही जी गजबजाट आहे, ही जी ट्रॅफिक आहे, त्यातून बाहेर काढणारा एकमेव पर्याय म्हणजे ही टॅक्सी आहे. आणि हे टॅक्सी आपल्याला इथे पाहायला मिळते अतिशय उत्कृष्ट अशा आर्टमधून. अतिशय उत्तम असे हे स्केल्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे आयुष्यात नंबरच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी जीवनशैली आहे, जैवविविधता म्हणू शकता, एक निसर्गाची ही साखळी तुम्हाला इथे पाहायला मिळते. तरी ह्यातून असा संदेश दिलेला आहे की नंबर पलीकडचं जे आयुष्य आहे, जे आपले मूळ नैसर्गिक आयुष्य आहे, ते आयुष्य कसं असेल, त्याची ही सगळी सायकल, त्याची ही सगळी साखळी ह्या कलेतून आपल्याला पाहायला मिळते. मुंबई सिटी ऑफ फिल्म तुम्ही इथे पाहत आहे. इकडे घडलेला प्रत्येक कलाकाराचं आधी स्वप्न होतं की मुंबईत अभिनयासाठी यायचं. त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला पाहायला मिळते. आताची जी ही फिल्म इंडस्ट्री आहे ती फार बदलत चालली आहे. त्याच आपल्या 2000 काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026च्या थीम नुसारच हे सुद्धा आर्ट आपल्याला पाहायला मिळतंय. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्या तिघाचं एकत्रित संगम इथे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं मुंबईत अभिनयासाठी येण्याचं. आणि प्रत्येक कलाकार, मला तर असं वाटतं की इथे घडत असतो. तर मग त्यांच्यासाठी हे उत्तम प्रतीक आहे. फिल्म इंडस्ट्रीसाठी मुळात हे उत्तम प्रतीक आपल्याला पाहायला मिळतंय, जे कलाकारांनी अतिशय मेहनतीने बनवलेलं आहे. जसं की मंडळी मी तुम्हाला म्हणाले की इथे अनेक कलाप्रेमी हे कलाकृती बघायला आलेले आहेत. तर आता आपल्या सोबत आहेत नवी मुंबईतील भारती विद्यापीठातील हे काही विद्यार्थी. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? हाव द जोश, एकदम उत्तम. तर ह्या कलाप्रेमींशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना हा आर्ट फेस्टिवल नक्की कसा वाटला, काय सांगाल, यंदाची थीम कशी होती आणि तुमचा एकंदरीत अनुभव कसा होता? सुंदर होता. गेल्या वर्षीपासून या वर्षी खूप चांगले आर्ट्स केलेले आहेत आणि खूप त्याच्यावर मेहनत पण लागलेली आहे, ती दिसते आता. तुम्ही सगळे आर्ट्सचेच आहात, आर्ट बॅकग्राऊंड मधून आहात. तर तुम्ही यंदाच्या थीम मधून काय शिकला? तुम्हाला थीम ठाऊक आहे का, काय आहे ही? कोण सांगेल? कॅप्सूल थीम आहे ना. येस. तर तुम्ही काय शिकलात ह्यातून? तुम्हाला काय कळालं, काय मेसेज द्याल? म्हणजे आता कला करताना प्रत्येक कलाकार हा काहीतरी विचार करूनच ते करत असतो. तर तुम्ही काय सांगाल? लाईक वेगवेगळ्या टाइम पिरियडच्या मुंबईमध्ये काय काय होतं ते इकडे Okay. रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, तुम्हाला आवडलेला सर्वात जास्त आर्ट कोणता इकडे? मला वाटतं लक्षात नसेल. असे खूप बघितले, त्यामुळे सगळेच चांगले आहेत. असं एक सिलेक्ट करून स्पेसिफाय नाही करू शकत त्याला. ओके ओके, तुम्हाला हा इव्हेंट एकंदरीत आवडलेलाच आहे. तुम्ही शासनाला काय सांगाल? असे अनेक इव्हेंट झाले पाहिजेत की फक्त काळा घोडा बस आहे? झाले पाहिजे. आवाज नाही येत यार. झाले पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आपण आलो होतो काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये. अतिशय उत्तम अशी कलाकारी आपण इथे पाहिली आहे. अ हेड ऑफ द कव म्हणजेच काय तर वर्तमानात न जगता भविष्याचाही विचार करणं, दूरदृष्टीने पाहणं, असा या थीमचा, या संकल्पनेचा अर्थ होता. या संकल्पनेला अनुसरून इकडच्या कलाकारांनी वेगवेगळे कला सादर केली. त्याच्यानंतर त्याचे क्राफ्ट्स आपण 3D क्राफ्ट्स आपण पाहिले. त्याचाही जवळून अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026 मध्ये तुम्ही नक्की या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच की इथे किती उत्तम कलाकारी तुम्हाला पाहायला मिळते. जे विद्यार्थी स्वतः शिकतायत त्यांनी आपल्या मेहनतीने विविध आर्ट्स बनवलेले आहेत, जे अहेड ऑफ द कर्व ह्या थीमला अनुसरून असतील. तर त्याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा इथे मुंबईच्या काळा घोडा फेस्टिवलला नक्की या. तर मंडळी, हे होतं आजचं आपलं काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2026चं कव्हरेज. अतिशय समृद्ध असा अनुभव घेऊन मी आता पुरती तुमची रजा घेते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन एपिसोडसह.